Hello student, good evening कसे आहात? ओके तर tomorrow we have discussed about speaking English, नाही का? Yesterday we have seen most of the important verbs आणि we will have to write, you should have to write in your English notebook. So as to compare difficult and hard verbs are necessary to make long sentence. आणि मग जे तुम्हाला क्रियापद आहे ते इंग्लिश सेंटेन्स तयार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. प्रथम मराठी लिहिल्यानंतर तुम्ही इंग्लिश लिहिता, बरोबर ना? प्रत्येक शब्द न शब्द हा तुम्हाला आला पाहिजे. कोणताही घ्या, शब्दाचं भांडार जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला कोणतीही लँग्वेज सहजासहजी येऊ शकते. कितीही तुम्ही 5वी ते 12वी पर्यंत असाल तरी सुद्धा तुम्हाला हे गरजेचं आहे. मग तुम्ही दररोज थोडं लिहिता आणि 2 वाक्य तुमच्या मनाचे तयार करा, म्हणजे तुम्हाला अजून डिस्कस, ट्रान्सलेट आणि स्पीकिंग, रायटिंग हे स्किल तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतं, बरोबर नाही? आज आपण इथे पाहणार आहोत. हे बघा, हू आणि व्हॉट हे प्रश्न आहे. WHO हू म्हणजे कोण, व्हॉट म्हणजे काय. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे. व्हॉट इज गोइंग ऑन, काय चाललंय. हू इज युअर ब्रदर, तुझा भाऊ कोण आहे. हू इज युअर सिस्टर, व्हॉट इज हर नेम. असे साधे साधे वाक्य तुम्ही तयार करायचे. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे इथे आपण साधारणतः नकारात्मक घेतलेले आहे. आता इथे नीट बसा म्हणजे सिट राईट, SIT. SEAT सीट म्हणजे वेगळा शब्द होईल. SIT सीट हे वर्ब आहे. सिट राईट, नीट बसा. संगणक शिका म्हणजे काय, पहिलं लर्निंग. हे बघा, लर्न द कॉम्प्युटर, द लागला पाठीमागे कारण कॉम्प्युटर आहे. संगणक शिका, मराठीत शिका हे काय क्रियापद आहे, परंतु इंग्रजीमध्ये लर्न हे पहिलेच आले. लर्न द कॉम्प्युटर आलं की नाही. त्यांना इकडे पाठव म्हणजे सेंड आहे की नाही. सेंड देम हिअर, इकडे, त्यांना इकडे पाठव. आता तुझे पैसे खर्च कर, बरोबर. स्पेंड युअर ओन मनी नाऊ, हे नाव आहे NOW. आता तुझे स्वतःचे पैसे खर्च कर. स्पेंड युअर ओन मनी नाऊ. सुट्टे पैसे ठेवून घे, चेंज ठेवून घे, कीप द चेंज, नाही का, कीप द चेंज. नंतर गेट द फर्स्ट क्लास, HW ला आहे तुम्हाला. गेट द फर्स्ट क्लास काय, प्रथम श्रेणी मिळवा. तुम्हाला HW आहे, मराठी करा. डोंट कीप वाईल्ड ॲनिमल ॲज ए पेट्स. पेट्स ॲनिमल, पाळीव प्राणी. मग वाईल्ड ॲनिमल आणि पाळीव प्राणी याच्यामध्ये फरक आहे ना. वाईल्ड म्हणजे जंगली ॲनिमल, WILD, वाईल्ड म्हणजे जंगली ॲनिमल. आणि पेट्स, PETS, पेट्स म्हणजे पाळीव प्राणी. आता या ठिकाणी डोंट कीप वाईल्ड ॲनिमल ॲज पेट्स म्हणजे रानटी प्राणी पाळू नका, घरात ठेवायचे नाही कधी रानटी प्राणी.
मग ते कोणतं असेल, पोपट असेल, कबूतर असेल, काही पण असेल, त्या प्राण्यांना फ्रीडम असतं, त्यांना मोकळं फ्रीडम असतं, स्वतंत्र. म्हणून इथे रानटी प्राणी पाळू नका. डोंट कीप वाईल्ड ॲनिमल ॲज पेट्स. नंतर सरळ बसायचं, पोक काढून बसू नका. डोंट सीट विथ बेंड बॅक्स. डोंट सीट विथ बेंड बॅक्स म्हणजे वाकून असं पोक काढून बसू नका. डोंट सीट, बसू नका. विथ बेंड बॅक, विथ बेंड बॅक, पाठीच्या मणक्यातून वाकून बसू नका, पोक काढून बसू नका. निरुपयोगी कला शिकू नका. जे निरुपयोगी आहे ते शिकायचे, शिक्षणात काय उपयोगी. म्हणून डोंट लर्न युजलेस आर्ट्स. आर्ट्स म्हणजे कला. युजलेस म्हणजे काय, निरुपयोगी. लर्न म्हणजे शिकणे, डोंट म्हणजे शिकू नका. डोंट लर्न युजलेस आर्ट्स म्हणजे निरुपयोगी, युजलेस निरुपयोगी कला शिकू नका. त्याला परत पाठवू नकोस. नकोस म्हणजे डोंट. परत पाठवणे सेंड. त्याला म्हणजे हिम. परत पाठवू नको. परत म्हणजे बॅक. डोंट सेंड हिम बॅक. डोंट सेंड हिम बॅक. तर मित्र, तुम्ही चांगल्या प्रकारे लाईक करतायत, शेअर करतायत आणि सबस्क्राईब करा. प्रत्येकाला सेंड करा, म्हणजे सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळेल. कमीत कमी दररोज 200 विद्यार्थ्यांना तरी गेलं पाहिजे मित्र. आता मला माहिती नाही, पण तुम्ही कमीत कमी दररोज 200 सबस्क्राईब करा. ओके, बाय.